आफ्टरनून एव्हरीवन. सकाळची कामं संपली आणि आता दुपारची कामं. मला तर असं म्हणताच येत नाही, कारण की माझी सकाळचीच कामं व्हायची आहेत. ग्रितिक झोपला आणि तुम्हाला दाखवते मी की मला किती कामं करायची आहेत. सकाळी कामं म्हणजे फक्त टिफिन आणि आंघोळी एवढ्याच होतात आणि झालीच तर पूजा होते माझी सकाळी. बाकीचे कामं म्हणजे भांडे आहेत, कपडे वाळत घालणं आहेत, मशीनला लावणं आहे, कपड्यांच्या घड्या मारणं आहेत. भरपूर काही कामं मला ग्रितिक झोपल्यावरच करावं लागतात. तो जेव्हा जागी असतो तो करूच देत नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे मी हे करते की मलाही थोडा वेळ आराम पाहिजे असते. म्हणून ग्रितिक झोपला की मी जास्त वेळ नाही, पण 15-20 मिनिट किंवा जास्तीत जास्त अर्धा तास मी पण पडते. थोडीशी पाठ टेकवली की तेवढंच बरं वाटते. तर दुसऱ्या कामाला एनर्जी मिळावी म्हणून आपल्याही शरीराला आराम देणं तेवढंच गरजेचं. तर ग्रितिक झोपला की मग मीही अर्धा तास लेटते. जास्त वेळ झोप नाही लागत, कारण की बाकीची कामं जी आहेत ती वाट बघत असतात ना, तर त्यामुळे झोप लागत नाही जास्त वेळ. तर मग काय, माझी सुरुवात होते घर आवरण्यापासनं. म्हणजे सकाळी झाडू पोछा तर झालेला असतो, पण ग्रितिकने जो पसारा केलेला असतो आधी मी तो आवरते. हे सगळं करता करता माझी गार्गी पण स्कूलमधून येऊन जाते, कारण की ग्रितिक पहिले लवकर झोपायचा. 12:30-1ला झोपून जात होता. आता पार तो 2-2:30, कधी-कधी तर 3 पण करतो. मग त्याच्यासोबत मी पण झोपते, तर 3:30 असेच वाजून जातात. मग तोपर्यंत गार्गी येते. तर गार्गी आल्यानंतर तिच्यासोबत गप्पा गोष्टी मारता मारता माझी कामं कधी होतात मलाही कळत नाही. ती एवढ्या गोष्टी सांगते ना शाळेतल्या, असं झालं आई, तसं झालं आई, सगळ्या गोष्टी ती माझ्यासोबत शेअर करते. आणि मग तिच्यासोबत गोष्टी करता करता माझेही कामं पटापट आटपून जातात. तर मग तिच्यासोबत गोष्टी करता करता मी माझं घर पूर्ण आवरून घेतलं आणि खूप छान असं निवांत शांत, इतकं छान वाटतं ना. ग्रितिक झोपला की घर खूप शांत असते आणि स्वच्छ पण असते, आवरलेलं पण असते. तर घर आवरल्यानंतर मी कपडे वाळत टाकते. ग्रितिक झोपायच्याच आधी मी मशीनला कपडे लावून दिले होते, तर मी ते कपडे वाळत टाकते. मी कपडे वाळत खिडकीमध्येच टाकते, कारण की खिडकीमध्ये ऊन येते, तर ते कपडे जे आहेत ते पटकन सुकून जातात. कारण की ग्रितिकचे पण सुळशीचे कपडे असतात किंवा आपल्याही कपड्यांना ऊन लागलेली जरा बरं असतं. म्हणून मग मी ज्या खिडकीमध्ये ऊन येते ना, त्याच खिडकीमध्ये कपडे वाळत टाकते. आणि इथे बघा, मी गार्गीला इतकी ओरडत होते ना की कपडे बदल गं, कपडे बदल गं, ती जराही ऐकत नव्हती. किती वेळपर्यंत लोळ लाड, इथे बस तिथे बस हेच चालू होतं तिचं. माझे कपडे वाळत घालणं झाले, काही कपडे होते त्याच्या घड्या करणं झाल्या, पण ती काही कपडे बदलत नव्हती तिचे. मी सिद्धी, आयशी, अक्षरा, देवांशी आणि आराध्या भदे. झालं मग तुमचं नाव आयुष्यमुळे गेलं टीचरकडे नाव बॉयजमुळे गेलं. फालतूचे कामं करतात. पण आम्ही आता घरी कलेक्ट करायचो, स्कूलमध्ये नाही करणार, घरी कलेक्ट. कशासाठी बनते असं त्यांना बस तू कपडे बदल. करते. तर कपडे वगैरे आवरून झाल्यानंतर मी येते किचनमध्ये बघा माझा किती राडा पडलेला आहे भांड्यांचा. तर हे भांडे मी आधी आवरून घेते. सकाळपासूनचे भांडे असतात, कधी कधी भांडे होऊन जातात, नेहमीच राहतात असे नाही. जेव्हा केव्हा मला जसा वेळ मिळाला तसे मी भांडे घासते. पण आज काय झालं ना की ग्रितिक जराही ऐकतच नव्हता. फक्त माझ्याच जवळ आणि माझ्याशी म्हणजे त्रास नाही दिला त्यांनी, पण त्याला खेळायला पाहिजे होतं, तर तो फक्त खेळच म्हणत होता.
म्हणून मग माझी भांडी राहून गेली. आणि कसं असतं ना, थोडंसंही ऐदीपणा केला की कामं राहूनच जातात. ती हातोहात निपटून घेतली ना की लगेच होऊन जातात. तर आज मी पण तसंच केलं. कृतिकसोबत खेळत बसले. जराही त्याला एकट्याला खेळू दिलं नाही, कारण की तो हात पण नव्हता, म्हणजे खेळत नव्हता एकटा म्हणून. जर का तो एकटा खेळला तर मग माझी भांडी होऊन जातात. तर ठीक आहे, काही नाही. आता मी भांडी घासून घेत आहे. भरपूर भांडे जमा झाले आता. आणि आता गार्गी जेवणार, तिचं पण ताट, तिचा टिफिन वगैरे भरपूर भांडे जमा झाले. तर मी आता भांडे घासून घेते. दुपारची कामं म्हणजे माझी अशी काही खूप खास कामं नसतात, कारण की माझी होतच नाही. वेळच मिळत नाही मला असं काही खूप एक्स्ट्रा काम करायला. जेव्हा केव्हा वेळ मिळाला तेव्हा मी एक्स्ट्रा काम करते. पण घरातलं काही आवरायचं म्हटलं किंवा अजून काही ट्रॉलीज आवरणं आहेत, कपाटं आवरणं आहे, मला हे सगळी कामं करायची आहे, पण होतच नाही, वेळच नाही मिळत. 2-2.5 असेच कृतिकसोबत वाजतात आणि मग त्याच्यानंतर घरातली हे अशी कामं असतात. तर असे करता करताच 5 कधी वाजतात काही समजतच नाही. आणि 5-5:30 झाले की कृतिक परत उठतो. परत मग त्याचं खाणं पिणं, त्याला खाली घेऊन जाणं, असं करता करता माझा दिवस कधी जातो ना मलाच नाही कळत. आणि कधी शिल्लकची कामं करावी तेच कळत नाही. तरी मी बराच वेळ काढायचा प्रयत्न करते, पण होतच नाही. तर माझी भांडी वगैरे झाल्यानंतर मी गॅस ओटा वगैरे छान स्वच्छ असा क्लीन करून घेते. कसं असतं ना, स्वतःसाठी वेळ मिळो ना मिळो, पण किचन एकदाचं क्लीन झालं ना की मनाला इतकी शांतता मिळते, इतकं छान वाटते ना. किचन असं सुंदर स्वच्छ बघितलं की मन असं अगदी म्हणजे असं प्रसन्न होऊन जाते, की असं वाटते बापरे, आज काय काम केलं आहे. म्हणून मग काहीही हो, पण एकदाच रात्री किंवा मग मी दुपारी, म्हणजे 2पैकी एकदा मी किचन अगदी स्वच्छ, म्हणजे टाईल्स पुसण्यापासनं तर गॅस वगैरे सगळं पुसण्यापासनं करते. ज्या दिवशी मी दुपारी केलं त्या दिवशी मग मी रात्री इतकं डीप क्लीन करत नाही, किंवा ज्या दिवशी मी रात्री केलं त्या दिवशी मग मी दुपारी इतकं डीप क्लीन करत नाही. तर दिवसातून एकदा माझं हे असं डीप क्लिनिंग असतेच असते. छान वाटते असं किचन बघून. ते तर हातोहात मी ज्या कॅबिनेट्स आहेत तेही पुसून घेते, नाहीतर मग ते राहिलं की राहूनच जाते. तर हे माझं रोजचं काम आहे. बघा माझं किचन किती सुंदर आणि म्हणजे असं स्वच्छ वाटते. सुंदर नाही पण स्वच्छ दिसते माझं किचन. खूप काही डेकोरेटिव्ह ॲटम्स नाही ठेवले आहेत मी, कारण की कृतिकमुळे इतकं होत नाही, केल्या जात नाही, वेळ मिळत नाही म्हणून. तर काही कामं आवरलेली आहेत, काही कामं आवरायची आहे. पण त्याआधी आम्ही दोघी मायलेकी पितो चहा. म्हणून मग मी आता तिथे चहा ठेवला आहे, कारण की गार्गीला पण चहा पाहिजे. ती पण म्हटली की आई, पाऊस चालू आहे बाहेर आणि चहा करत असशील तर माझ्यासाठी पण कर. म्हणून मग आम्ही आता दोघी मायलेकी मस्त चहा पिणार आहे. शाळेतून आल्यानंतर ती जेवली आणि जेवल्यानंतर थोडा वेळ बसली, टी व्ही वगैरे बघितला. तिचे पेपर चालू आहेत, तर तिला अभ्यास करायचा आहे. पण मग ती म्हटली की आई, माझ्या अभ्यासात पण मन लागेल, मला चहा दे जर का तू पित असशील तर. म्हणून म्हटलं मी इथे पिणारच आहे, तर चला म्हटलं मला कंपनी मिळेल गार्गीची. म्हणून मग आम्ही दोघी मायलेकी आता पिणार आहे चहा मस्त. तर ती चहा पिताना पण तिच्या गप्पा काही संपत नव्हत्या. ती शाळेतल्या म्हणजे बारीक सारीक जे काही घडलं असेल टीचरसोबत, मुलांसोबत, मुलींसोबत, कोणाहीसोबत, कोणी काय बोललं असेल हे सगळं माझ्यासोबत शेअर करते ती. ती रिक्षाने जाते तर रिक्षामध्ये काय झालं काय नाही सगळं ती सांगत राहते मला. तिची बडबड चालूच असते, तिची बडबड काही संपत नाही. आणि उद्याचा पेपर असल्यामुळे मग ती मला विचारत होती की मी काय करू काय नाही, अशा आमच्या गप्पा चालू होत्या. तर आता चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर मी संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी पण करून ठेवते. जर का कृतिक उठला तर मग ते राहू देते, पण आता कृतिक झोपला आहे तर मग मी स्वयंपाकाची तयारी करून ठेवते. थोडंफार का होईना चिरचार भाजी चिरली तेवढंच थोडंसं हलकं होऊन जातं काम, किंवा कणिक मळून ठेवली तेही काम हलकं होऊन जातं. तर मी इथे भाजी चिरतच होती, तर बघा कृतिक आला. तो झोपेतून उठून आला तिकडनं. तो उठून आला तर डायरेक्ट किचनमध्येच आला मला शोधत शोधत. त्याला माहिती आहे एकतर आई माझ्याजवळ भेटेल, नाही तर मग किचनमध्ये भेटेल. तर तो मला किचनमध्ये आला शोधत शोधत. मग आता काय, आता राहिली माझी कामं ती.
नंतर करावे लागतील. तर आता मी भाजी वगैरे कापून ठेवली. ग्रितिकचं खाणं पिणं केलं, त्याला मस्त खाऊ घातलं. आता तो खेळत आहे आणि म्हटलं चला आता आपण थोडंसं आवरावं. हे पण येतील ऑफिसमधून, तर म्हणतील की किती थकलेली दिसते. आणि तसंही संध्याकाळचं थोडंसं हातपाय वगैरे धुतले, स्किन केअर केलं की जरा बरं वाटतं. मला संध्याकाळी आवरायला वगैरे आवडते, म्हणून मग म्हटलं चला आता हातपाय थोडेसे धुवून घ्यावेत. म्हणून मग थोडीशी आपली स्वतःची तयारी करावी. स्वतःकडेही लक्ष द्यावं लागतं नाही का. किचनकडेच लक्ष देऊन कसं चालणार ना. किचनसोबत आपणही छान दिसलं पाहिजे नाही का. म्हणून मग मी पण थोडं आवरून घेते. तर आता माझं आवरणं झाल्यानंतर थोडा वेळ होता. म्हटलं संध्याकाळचा स्वयंपाक तर करायचा आहे, पण झाडं खूप सुकत चालली होती. तर मी रोज एकेका झाडाला असं पाणी देऊन स्वच्छ करते, त्याची पानं वगैरे स्वच्छ करते. माझ्याकडे 6 झाडं आहेत अशी, मनी प्लांटचीच आहे फक्त. पण म्हणून तर त्या मनी प्लांटच्या झाडांना मी असं पाणी देऊन रोज सगळ्या झाडांचं होत नाही, म्हणून मग एकेका झाडालाच मी पाणी देऊन स्वच्छ करते. छान दिसतात तेवढे झाडं, हिरवीगार दिसतात. तर ते करत असतानाच ग्रितिक इकडे रडायला लागला, म्हणून मग मी त्याच्यासोबत खेळायला लागली. तर तो एकटा ना फार कमी खेळतो, त्याला कंटाळा येतो एकटं खेळायचा. तर म्हणून मग मला त्याच्यासोबत खेळावंच लागते. हातातली कामं सोडून त्याच्यासोबत खेळावं लागतं, त्याच्याशिवाय तो नाही खेळत. मग तेही खेळून खेळून बोर झाला होता, मलाही बोर होत होतं घरात. म्हटलं चला याला खालीच घेऊन जावं, खाली फिरायला. म्हणून मग मी त्याला खाली चक्कर मारायला घेऊन गेले. खाली जाते तर बारीक बारीक पावसाचे थेंब येत होते, म्हणून म्हटलं की आता गार्डनमध्ये तर काही जाता येत नाही. तर मग हा इथेच लेटर बॉक्ससोबत खेळला, बराच वेळपर्यंत खेळला. मग त्याचं हे सगळं तिथे खेळणं झाल्यानंतर मी वर आले. वर येते नाही तर गार्गी म्हटली माझा अभ्यास घे. मी जसं सांगितलं तिचा उद्या पेपर आहे, तर मग मी तिचा घेतला अभ्यास. आणि अभ्यास घेतल्यानंतर मी आता करेन स्वयंपाक. तर स्वयंपाक मी करेन आता हे ऑफिसमधून आल्यानंतर, कारण की हे ग्रितिकसोबत खेळतील आणि मी स्वयंपाक करेन. तोपर्यंत मी गार्गीचा अभ्यास घेऊन घेते. तर हाच होता माझा आजचा दुपारचा ब्लॉग. माझी दुपारची कामं जेवढी होईल तेवढी कामं करते मी पटापट. ग्रितिक उठेपर्यंत, तो उठल्यानंतर काही होत नाही. त्याला खाणं पिणं, खाली घेऊन जाणं, त्याच्यासोबत खेळणं किंवा गार्गीचा अभ्यास, एवढेच कामं होतात नाही. तर हाच होता माझा आजचा ब्लॉग. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझे पुढचे मागचे सगळे जे आहेत व्हिडिओ ते बघत जा, जेणेकरून मला व्ह्यूज मिळतील आणि माझे सबस्क्रायबर पण येतील. तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आवडत असेल तर सबस्क्राईब पण करा. चला तर मग भेटेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.